आज खरं मांडा टिटवाळा परिसरात तुम्ही जर सगळ्यांनी येऊन बघितलं असेल तर आम्ही कोणाला पाहुण्यांना एक ग्लास पाणी देऊ शकत नाही, एवढी आमची वाईट परिस्थिती आहे। आम्ही पाहुणे घरी बोलवायला आम्हाला लाज वाटते, कारण की आम्हाला पाणी नाही। आज हा उपअभियंता इथे आल्यापासून इन्चार्ज जोपर्यंत त्याला चार्ज दिलेला आहे जेव्हापासून तेव्हापासून देखील त्याचं कुठलंही पाण्याचं नियोजन या मांडा टिटवाळा परिसरात नाहीये। आणि काय होतं केडीएमसीचं मी आताच सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले जे बिनकामाचे अधिकारी असतात, जे रिटायरमेंटला आलेले असतात, त्यांना इथे आराम करायला प्रभाग दिलेला आहे। आम्ही काय पागल आहेत का मांडे किंवा मांडा टिटवाळावाले? आम्ही टॅक्स भरत नाही का? आमची कामं कोण करणार? आम्ही कोणाकडे जायचं? काल खडकपाडा पोलीस स्टेशन यांनी सांगितलं का तुम्ही मोर्चा काढायला याल, पण कुठल्याही आरवादच्या भाषा करू नका वगैरे। मी माझ्या आंदोलकांना सांगितलं की कुठल्याही आरवादच्या भाषा करू नको, पण आम्ही किती राग सहन करणार? आज शेवटी जर आम्हाला पाणी येत नसेल, आमचं कुठलं काम होत नसेल तर एखादा शब्द येतो, कारण की आता पण तुम्ही बघाल मोर्चा काढलाय, हा माणूस केबिन मध्ये बसला, बघायला सुद्धा नाही येत कशाचा मोर्चा आहे, कशासाठी आल्या त्या बायका। प्रेग्नंट बाया आल्या तर शाळेच्या मुलांना सुट्टी घेऊन आल्या, पोरागारांना सुट्ट्या घेऊन आल्या, तेवढ्या भरून आज कित्येक महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय, पण कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद हे आम्हाला पाणी पुरवठा विभागातून आम्हाला मिळत नाही। आज बैलगाडीवर पाण्याचा मोर्चा का आणायची वेळ आली? दादांच्या मांडा वेस्ट मध्ये जर तुम्ही याल तेव्हा हंडा घेऊन, डोक्यावर अंडा घेऊन किंवा हातात हंडा घेऊन, हातात कुठलंही पाणी भरण्याचं साधन घेऊन सुद्धा आम्ही चालू शकत नाही, अशी परिस्थिती आमच्या मांडा वेस्ट मध्ये आमच्या रस्त्याची आहे। त्याच्यामुळे बैलगाडी घेऊन येण्याची इथे वेळ आलेली आहे। यांनी जर डोक्यावर रिकामा हंडा घेऊन दाखवला तर कळेल यांना तर कसं चालतात या बायका, कसं पाणी भरतात या बायका। गेल्या 2 वर्षापूर्वी देखील आम्ही 4 ते 5 हजाराचा मोर्चा काढलेला, तेव्हा देखील कुठेतरी ती आमची पाण्याची टाकीचं काम आताशी चालू आहे। 2 वर्षापासून चालू केलेलं काम अजून यांचं पूर्ण नाही